नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेडकडून इथं भरती निघालेली आहे 2025 ची. माझगाव डार्क अप्रेंटिसशिप भरती असणार ही 2025 साठी. आता याच्यामध्ये आता जे पद असणार तुमचं पदवीधर अप्रेंटिसशिप म्हणजे ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी पद असणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिससाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. आता या दोघं पदांना मिळून 200 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यामध्ये आपल्याला सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजीज, त्याच्यानंतर बी-कॉम, बी-सी-ए, बी-बी-ए, बी-एस-डब्ल्यू अशा आपल्याला व्हॅकन्सीच्या आपल्याला बघायला मिळतात 200 पदांसाठी. ओके. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता आणि आपल्याकडे इंजिनिअरिंग डिग्री असेल तरी आपण इथं अप्लाय करू शकता. इंजिनिअरिंग डिप्लोमावाले पण अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी आलेली आहे माझगाव डार्क शिप बिल्डर लिमिटेडकडून इथं भरती निघालेली आहे, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अंडरटेकिंग कंपनी आहे. डार्क ॲड रोड माजलगाव माझगाव मुंबईला याचं हेड ऑफिस आहे म्हणजे तिथं इथं स्थायिक. ओके. जे की इथं तुम्हाला माहिती असेल ही कंपनी काय काम करते. ओके. याच्याबद्दल नोटिफिकेशन दिलेलं आहे. सिलेक्शन जे असणार आहे 1 इयर अप्रेंटिसशिपसाठी म्हणजे एका वर्षाची अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी इथं इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स, त्याच्यानंतर जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप. ओके. कोणत्याही शाखेतील पदवीवाले. त्यानंतर 2025-26 साठी तर अप्रेंटिसशिपसाठी ती भरती निघालेली आहे. आता माजलगाव डाक शिप बिल्डर लिमिटेड्स एम-डी-एल कडून ही भरती आहे, जी की प्रीमियर नवरत्न कंपनी आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची. ओके. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन आणि इन्व्हायटिंग केलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन इलेव्हिजल ग्रॅज्युएट्स, डिप्लोमा होल्डर 1 इयर अप्रेंटिसशिपसाठी ट्रेनिंगसाठी इथं अप्लाय करू शकतात. ओके. त्यासाठी इथं चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे वेस्टर्न रिजनसाठी असणार आहे. ओके. WRसाठी. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड जनरल स्ट्रीम अप्रेंटिसशिपसाठी इथं भरती आहे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी अप्रेंटिसशिपसाठी इथं पद आहे. ओके. आता यामध्ये सीरियल नंबर दिलेला आहे, डिसिप्लिन दिलेला आहे, नेम ऑफ द आपलं सीट दिलेलं आहे, एज लिमिट दिलेलं आहे आणि स्टायपंड दिलेला आहे, जो की तो दर महिन्याला तुम्हाला मिळतो. आता याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पद भरती असणार आहे. याच्यामध्ये आता त्याच्यानंतर इथं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला असणार आहे पदभरती, इलेक्ट्रिकल इंजिनिअरला पदभरती असणार आहे, मेकॅनिकल इंजिनिअरला पदभरती असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी तर व्हॅकन्सी आहे. शिप बिल्डिंग्स अँड टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग अँड नवल ॲग्रिकल्चरला तर व्हॅकन्सी आहे. आता याच्यामध्ये ग्रॅज्युएटसाठी जे असणार आहे, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी 110 व्हॅकन्सी आहे आणि डिप्लोमासाठी 30 व्हॅकन्सी आहे. अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर आता बी-कॉम बॅचलर ऑफ कॉमर्ससाठी तर पदभरती आहे. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी आहे म्हणजे त्याला BCA म्हणतो. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBAसाठी व्हॅकन्सी आहे आणि बॅचलर ऑफ सोशल वर्कर म्हणजे BSWसाठी व्हॅकन्सी आहे. म्हणजे इथे 60 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये टोटल इथे 170 व्हॅकन्सी आहे. डिप्लोमाला 30 आहे आणि 110 ग्रॅज्युएटला इंजिनिअरिंगमध्ये आणि 60 आपल्याला असणार आहे टोटल ऑफ ग्रॅज्युएट्समध्ये म्हणजे याच्यामध्ये 30 मायनस होणार आहे याच्यात डिप्लोमात. ओके. आता टोटल भरती इथं बघू शकता तुम्ही म्हणजे 160 170 हे आणि 30 डिप्लोमाचे स्पेशल म्हणजे हे 200 पदांसाठी भरती आहे. आता 18 ते 27 वर्षापर्यंत आपली एज लिमिट असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता. 1/3/2026 पर्यंत आपली एज लिमिट काउंटिंग डेट आहे. आता याच्यामध्ये स्टायपंड जो दिलेला आहे जे की ₹10,900 आपल्याला असणार आहे डिप्लोमासाठी आणि त्याच्यानंतर हे ₹10,900 तुम्हाला जे भेटणार आहे, जे की डायरेक्ट तुम्हाला 6,900 एम-डी-एल कडून भेटणार आहे, ₹4,000 गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिपकडून भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएटवाले असाल तर ₹12,300 तुम्हाला स्टायपंड असणार आहे. 7,800 तुम्हाला माजलगाव डाक शिप बिल्डरकडून भेटणार आहे. ₹4,500 गव्हर्नमेंटकडून तुम्हाला अप्रेंटिसशिपकरता भेटणार आहे. ते डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये येतात. आता 170 मध्ये याच्यात असं ग्रॅज्युएटमध्ये असणार 110, इंजिनिअरिंगचे 60, एनी ग्रॅज्युएटवाले आणि डिप्लोमाचे 30 अशी 200 पदांची ही भरती आहे. आता याच्यामध्ये सीट्स दिलेले आहेत. आता डिप्लोमासाठी आता किती सीट्स आहे कॅटेगरीनुसार आता ते तुम्हाला मी स्ट्रीम सांगू आता सीटांबद्दल माहिती देतो, की यामध्ये आता कॅटेगरीमध्ये आता किती सीट्स आहे. आता डिप्लोमावाल्यांसाठी इथं आता 30 सीट दिलेली आहे. जे की 12 सीट असणार UR कॅटेगरीला, 9 सीट असणार OBC एन-झेडला, 2 सीट असणार SC-BCला, 2 सीट्स असणार आहे
EWS कॅटेगरीला 3 सीट्स असणार एस-सीला आणि 2 सीट्स एस-टी कॅटेगरीला. त्यानंतर जनरल स्ट्रीममध्ये बघायला गेले आणि ग्रॅज्युएटवाल्यांसाठी 60 पदं असणार आहे, 21 पदं असणार आहे, UR कॅटेगरी 18 पदं असणार, ओबीसी एन-सी-एल 5 पदे असणार आहे, एस-सी-बी-सी 5 पदं असणार, EWS 7 पदं असणार, एस-सी कॅटेगरी एस-टी कॅटेगरीचे 4 पदं. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी इथं पदं भरती असणार आहे, ज्याच्यामध्ये 110 पदं असणार आहे. ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी 36 पदं, UR कॅटेगरी 33 पदं, ओबीसी एन-सी-एल 10 पदं, एस-सी-बी-सी 10 पदं, EWS 14 पदं, एस-सी कॅटेगरी आणि 7 पदं एस-टी कॅटेगरीची असणार आहे. ओके. अशा पद्धतीने याच्यात पदं भरती केलेली आहे. आता एज लिमिट जर बद्दल बोलायला गेले तर आपल्या कॅटेगरीमध्ये सूट असते 18 ते 27 वर्ष इथं आहे. त्यानंतर 5 वर्षाची सूट एज लिमिटमध्ये एस-सी आणि एस-टी कॅटेगरीला म्हणजे तुम्ही इथं 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही ओबीसी एन-सी-एलमध्ये येत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये 3 वर्षाची सूट आहे म्हणजे 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि PWDसाठी 10 वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे तुम्ही इथं 37 वर्षापर्यंत याच्यात अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता याच्यामध्ये इंडियन नॅशनल नीड्सवाले इथं अप्लाय करू शकता. मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे, जे की डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी आपण बघूया. तर डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीसाठी दिलेलं आहे. स्टेट काउन्सिलिंग बोर्ड टेक्निकल एज्युकेशन्स करून इस्टॅब्लिशमेंट दिलेलं आहे. स्टेट गव्हर्नमेंट फॉर डिसिप्लिन झालेलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे डिप्लोमासाठी डिप्लोमा झालेलं पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंट करून वगैरे जे पण असेल डिप्लोमा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वगैरे असेल तरी अप्लाय करू शकता. डिप्लोमा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी गॅरंटेड इन्स्टिट्यूट झालेलं पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट तरी अप्लाय करू शकतात. ओके. डिप्लोमावाल्यांसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग पाहिजे डिसिप्लिनमध्ये. आता इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपमध्ये कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिग्री असेल, टेक्नॉलॉजी वगैरे कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून झालेली असेल, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. इंजिनिअरिंग डिग्री एक्झामिनेशन आपली झालेली पाहिजे. आणि एनी ग्रॅज्युएट डिग्री आता जनरल स्ट्रीममध्ये काय असणार आहे, BBA, BCom याच्यामध्ये BBA, BCom, BCA, BSW वाल्यांसाठी तर आपली ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर आपण अप्लाय करू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये डिप्लोमा जनरल ग्रॅज्युएट्स, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स त्याच्यानंतर इथं डिप्लोमा डिग्रीवाले जे आपले ॲक्टिव्ह जी युनिव्हर्सिटीमधून झालेले पाहिजे 1 एप्रिल 2021 नंतरची इथं अप्लाय करू शकतात. जर आपली डिग्री 1 एप्रिल 2021 नंतर झालेली असेल तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंटेशन पाहिजे. सगळे डॉक्युमेंट्स पर्सेंटेजनुसार 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, डिप्लोमा, इंजिनिअरिंग जे पण आपलं असेल. ओके. आता कॅटेगरीमध्ये येत असाल तर कॅटेगरीसाठी आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेशन लागतं. ज्या कॅटेगरीमध्ये आपण आहात त्या कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल. मिनिमम फिजिकल दिलेलं आहे, जे की आपल्याला याच्यामध्ये फिजिकल वगैरे आपलं चांगलं पाहिजे आहे, जे की तुमचं मेडिकल वगैरे होणार आहे. ड्युरेशन ट्रेनिंग दिलेली आहे, जी की ट्रेनिंग तुमची आहे 1 वर्षाची दिलेली आहे. म्हणजे 1 वर्ष कालावधीसाठी तुम्हाला इथं ट्रेनिंग पिरियडमध्ये घेण्यात येतं. त्यानंतर इथं प्रिव्हियस ट्रेनिंग दिलेली आहे, जी की तुमची आता कॅन्डिडेटसाठी ऑलरेडी आपली अंडरगॉन म्हणजे ऑर इयर करंटली आपली अपेंडिशिप झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. जर अपेंडिशिप नसेल झाले तरच अप्लाय करू शकता. कुठे जॉबला असाल तरी अप्लाय करू शकत नाही. अपेंडिशिप म्हणजे फ्रेशर कॅन्डिडेट्स एकदम त्यांनी कुठेही जॉब न केलेला आणि अपेंडिशिप न झालेला. ओके. ॲप्लिकेशन याच्यामध्ये आता अप्लाय करण्यासाठी आता MDLची वेबसाईट दिलेली आहे माझलगाव.डॉक.इन. या आता वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. क्लिक करिअरवर क्लिक करा. ऑनलाईन रिक्वायरमेंट अपेंडिशिपचा फॉर्म भरायचा आहे. ओके. आता अपेंडिशिपचा जो फॉर्म असणार मित्रांनो, तुम्हाला अपेंडिशिपसाठी पण इथं फॉर्म भरावं लागेल आणि माझलगाव डाक शिपयार्डसाठी पण फॉर्म भरायला लागेल. सगळ्यात पहिले आपल्याला अपेंडिशिपसाठी फॉर्म भरावा लागतो, जी की NAPHची वेबसाईट असते. ओके. अपेंडिशिपसाठी त्यानंतर तिथं फॉर्म भरल्यानंतर अपेंडिशिपचा एस्टॅब्लिशमेंट नंबर आपल्याला येतो. तो एस्टॅब्लिशमेंट नंबर आल्यानंतर आपल्याला माझलगाव डाक शिपयार्ड लिमिटेडला त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तो एस्टॅब्लिशमेंट नंबर वगैरे टाकून म्हणजे पूर्ण फॉर्म सबमिट करावा लागतो. 2 ठिकाणी भरावा लागतो. पहिले अपेंडिशिपसाठी आपल्याला परमिशन घ्यावी लागते, की मी अपेंडिशिप करत आहे या ठिकाणी. ओके. युजरनेम, पासवर्ड वगैरे तुम्हाला मिळून जातो. तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा तसा तुम्हाला मेल ॲड्रेसला पण येऊन जातो आणि मेसेजला पण भेटून जातो. आता स्कॅन करायचे आपले रिलेव्हंट आपले पासपोर्ट साइज कलरग्राफ फोटो, सिग्नेचर आणि अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट जे असेल ते आपल्याला लागणार आहे ॲप्लिकेशनसाठी. त्यानंतर अपेंडिशिपसाठी NATHच्या पोर्टलवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. कारण की ग्रॅज्युएटची आणि डिप्लोमाची NATHची पोर्टल आहे आणि NAPHचं जे आहे ITI वाल्यांसाठी आहे. ओके. त्याची वेबसाईट लिंक देऊन देईन दोघांची पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपल्याला फॉर्म सबमिट करण्याची प्रिव्ह्यू फॉर्म वगैरे चेक करून घ्यायचा आहे. नंतर सबमिट झाल्यानंतर चेंजेस होणार नाही. याची सगळ्यांनी काळजी घ्या. द क्लिक फॉर होम टॅब ॲप्लिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून घ्या. सिलेक्शन कसं असणार ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. आता सिलेक्शन तुमचं असणार आहे
ॲप्लिकेशन रिसीव्ह केलं जाईल एम-डी-एल कडून अप्रेंटिसशिप पोर्टल करून. ओके. त्यामध्ये कॉल केला जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे चेकिंग केलं जातं. ओके. जे की तुम्ही ऑनलाईन अपलोड केलेलं असतं त्यानुसारच. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जातं एम-डी-एलला. त्याच्यामध्ये सगळं डॉक्युमेंटेशन, क्वालिफिकेशनची, एक्झामिनेशनची मार्कशीट्स आणि सगळे एज प्रूफ वगैरे जे असेल, डेट ऑफ बर्थ वगैरे, ॲड्रेस कॅटेगरी सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंट लागत असतात. आता सिलेक्शन प्रोसेस जे ट्रेनिंग असणार तुमची 80% क्वालिफिकेशन मार्क जे असतं तुमचे त्याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे. जे की तुम्हाला आता ग्रॅज्युएटमध्ये किती मार्क आहे, त्यानुसार कॅटेगरीमध्ये किती पोरं आलेले आहेत, त्यांचे कोणाचे मार्क चांगले त्याच्यानुसार तुम्हाला पदभरती राहील. आणि 20% जे आता तुमचे काही ते इंटरव्ह्यू बेसवर असतात. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डेट, टाईम आणि तुमचा जो ॲड्रेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्याचा, तो तुम्हाला वेबसाईटवरून नंतरून कळवण्यात येईल. तुम्हाला त्याची पी-डी-एफ फॉर्मॅट म्हणजे ॲडमिट कार्ड नंतरून भेटून जातं. ओके. आता ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, जेणेकरून तुम्हाला जो काही मेसेज त्यांच्याकडून प्राप्त भेटेल, तो तुम्हाला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरला भेटून जायला पाहिजे. ओके. जेणेकरून तुम्हाला कुठेही धावपळीची गरज नसते. आपल्याला कळून जातं. ओके. इंटरव्ह्यूचा टाईम वगैरे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल. मॅन्डेटरी राहणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी एम-डी-एलचं ऑफिस आहे मुंबईला तिथं जावं लागणार आहे. ओके. तर तुम्हाला ते नंतरून काढवण्यात येईल. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्या कास्टचं. ओके. त्यानंतर इथं आधार कार्ड, आपलं व्हॅलिड आयडी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल ते सोबत घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे इंटरव्ह्यूसाठी सगळे क्वालिफिकेशन रिगार्डिंग ग्रॅज्युएट, डिप्लोमा, अप्रेंटिसशिपचे ग्रॅज्युएट, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे डॉक्युमेंट्स वगैरे लागेल. सगळे डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण घेऊन जा. ओके. मेडिकल फिटनेस सगळे टेस्ट वगैरे पण तुमची केली जाईल. त्याच्यानंतर टी-ए, डी-ए वगैरे काय असेल नसेल सगळी प्रोसेस चांगली जाईल. ओके. आता जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता इनकम्प्लीट ॲप्लिकेशन तुम्ही फॉर्म सबमिट केला, तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. ओके. तर तुम्हाला अप्रेंटिसशिपसाठी भरती आहे. नंतरून कधी पर्मनंट व्हॅकन्सी आली तुम्हाला संदेशामध्ये भेटते. ओके. त्याच्यात माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. छोटी-मोठी कॅन्डिडेटला एम-टी-एलची वेबसाईट वगैरे चेक करत राहा, इन्क्वायरी करत राहा. कधी फॉर्म आहे, काय आहे, वेबसाईट वगैरे चेक करत राहायचं आहे. ही आपली जबाबदारी आहे. ओके. त्यानंतर तर त्याची आता मेल ॲड्रेस दिलेला आहे. आता हा जो तुमच्या इन्क्वायरीसाठी काही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही सकाळी 8:30 वाजेपासून तर संध्याकाळच्या 4:30 वाजेपर्यंत तुम्ही मंडे टू फ्रायडेना कॉल करू शकतात. ओके. काही डाउट्स वगैरे असेल तर. आणि डेटची माहिती दिलेली आहे. आता तुमची ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेली आहे 16/12/2025 पासून. ओके. तर 16 डिसेंबर 2025 पासून फॉर्म झालेला आहे. लास्ट डेट असणार अप्लाय करण्याची 5 जानेवारी 2026. आणि डिक्लेरेशन वगैरे जे असणार ॲप्लिकेशन रिसीव्ह वगैरे अप्रेंटिसशिपची जी 9/1/2026 असणार आहे. आणि ते आपली जी असणार आहे टॅलेंट टू लास्ट डेट असणार आहे रिगार्डिंग इलिजिबिलिटीची 15 जानेवारी 2026. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू तुमचं शेड्यूल केलं जाणार आहे 16/1/2026ला आणि आपल्याला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सचं जे इलेव्हिएल ॲप्लिकेशन्स आहे ते 27/1/2026 पर्यंत केले जाणार आहे सबमिटेड म्हणजे फायनल. ओके. 15/12/2025 ची नोटिफिकेशन आहे. एंड झालेलं आहे तर नोटिफिकेशन्स. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डिसिप्लिन आपल्याला दिलेलं आहे इंजिनिअरिंग डिग्री, इंजिनिअरिंग डिप्लोमावाल्यांसाठी आणि ग्रॅज्युएटसाठी. आता डिप्लोमा, ग्रॅज्युएट ते सांगतो सगळ्यांसाठी. डिप्लोमा इंजिनिअरिंग सांगून देतो. सिव्हिल इंजिनिअरिंगचे डिसिप्लिन दिलेलं आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची डिसिप्लिन दिलेली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिसिप्लिन दिलेली आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिसिप्लिन बघून घ्या. त्यानंतर दिलेलं आहे ग्रॅज्युएट्स इंजिनिअरिंगची डिसिप्लिन दिलेली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजीमध्ये. ओके. त्यानंतर ग्रॅज्युएटवाल्यांसाठी इथं दिलेलं आहे जे की बॅचलर ऑफ कॉमर्स ओके झालेलं असेल त्यांची डिसिप्लिन BBA वाल्यांसाठी ओके दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं BCA वाल्यांसाठी आणि BSW वाल्यांसाठी इथं स्ट्रीमचे पूर्ण नाव इथं सांगण्यात आलेले आहे. ओके. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे. त्याचे फॉर्म चालू झालेले आहे 16 डिसेंबर 2025 पासून. लास्ट डेट असणार आहे 5 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अप्रेंटिसशिपची लिंक आणि माझं गाव डॉगची लिंक दोघांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जर की तुम्हाला हा PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची मग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. तर आता हा नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.